सेवका
बहु गोड झाला आलो निजाच्या माहेर भेटी रकुमाईच्या परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या तुका म्हणेवानी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या बरा महायोग पिठे तटे भीमरथा वरं पुंडरीकाय दातुं निंदे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं गते पाण्डुरङ्गं अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्कृति प्रदेशं विदिन्द्राधिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं हे दुःख भंजन मारुति नंदन हे दुःख भंजन मारुति नंदन सुनना शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या अखिल कोट ब्रह्मांडनायक रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार श्री पांडुरंगरायाच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली असे अनेक विशेषणांनी युक्त असलेले संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा उत्कृष्ट असा हा 4 चरणांचा आणि मानवी जीवनामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आपला शेवट गोड कसा करून घ्यावा याचं उत्कृष्ट योग्य मार्गदर्शन करणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो अत्यंत गरजेचा असतो. नवे नवे वक्त्याचं ते आद्य कर्तव्य असतं म्हणून आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वच आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे भावकी महिला पुरुष व सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी मग प्रामुख्याने आध्यात्मिक क्षेत्रातील असेल राजकीय क्षेत्रातील असेल शैक्षणिक क्षेत्रातील असेल अन्य क्षेत्रातील सर्वच मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहोत. ज्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत ते निमित्त कारण म्हणजे कैलासवासी कुंजा भागा बिडगर या बाबांना आपल्यातून जाऊन म्हणजे या इह लोकातली यात्रा संपवून
परलोकाच्या यात्रेत विलीन होऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहोत। सर्वात प्रथमतः मी माझ्या कुटुंबियाच्या व सकल वारकरी संप्रदायाच्या वतीने बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। नभे त्या जगन्यंत्या परमात्म्याच्या जेले हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्रे आपुया म्या बोलविल्या वेदू बोले म्या चलविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणो हले जो जगाते चाळीता असा करतूम अन्यथा करतूम शक्तिशाली असलेल्या परमात्म्याच्या चरणावरती एक प्रार्थना अशी करतो की हे दया घना परमेश्वरा, अरे ज्याप्रमाणे वाटीभर दूध मागणाऱ्या उपमन्यूला तू क्षीराचा सागर दिलास, अरे बापाची मांडी मागणाऱ्या ध्रुव बाळाला तू आढळ पद दिलंस, अरे एवढंच काय तर स्तनामध्ये विष भरून तुला मारण्याकरता आलेली पुतना तिला देखील सनकाधिकांच्या योग्यतेचा मोक्ष दिला। ज्ञानोबा काय बोलतात, तुवा सनकाधिकांचे निमान सायुजी सूर सुदिला पुतनी जे विषयाचे निस्तन पाणी मारू। अरे स्तनामध्ये विष भरून तुला मारण्याकरता आलेली पुतना तिला देखील तू सनकाधिकांच्या योग्यतेचा मोक्ष दिला। बाबा तर तुझी भक्ती करणारे होते, तुझे पूजा अर्चना करणारे होते, नव्हे नित्य निमाने रोज कामावर जात असताना मारुतीरायाचं दर्शन केल्याशिवाय ते पुढे गेले नाही। मग त्यांना नाही त्या ठिकाणी मोक्ष दिला तरी चालेल, फक्त आणि फक्त तुझ्या चरणाजवळ त्यांना जागा दे, नवे तुझ्या स्वस्वरूपामध्ये त्यांना विलीन करून घे। हीच खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना असेल। विठाल आज या ठिकाणी कैलासवासी पुंजा भागा बिडगर बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्यांच्या जाण्याने या कुटुंबाला जे काही दुःख झालेलं आहे ते शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही, कारण ज्याचा हा सृष्टीचा नियम आहे, ज्याचा जन्म झाला त्याला मरण अटळ आहे। या नियमाप्रमाणे बाबा आपल्यातून गेले 1 वर्ष झालंय आणि त्यांच्या जाण्याने या कुटुंबाला फार मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळलेला आहे। पण हे स्वाभाविक आहे महाराज, त्यांच्या जाण्यानं पाठीमागचा जो काही त्यांचा खूप मोठा परिवार आहे, मग त्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी सुमन पुंजा बिडगर। महाराज मी नेहमी सांगत असतो, पत्नी या शब्दाला आपल्या ग्रामीण भागामध्ये बायको या शब्दाने संबोधल्या जातं आणि बायको या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे महाराज। बा म्हणजे पतीच्या बाजूने भक्कमपणाने उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरे जाणारी आणि को म्हणजे कोणासाठी नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी आपलं आयुष्य जगणारी, आपलं आयुष्य व्यतीत करणारी, तिला खऱ्या अर्थाने बायको असं म्हणतात। आणि आज खऱ्या अर्थाने बाबांच्या पत्नी सुमन पुंजा बिडगर त्याचप्रमाणे बाबांचे 3 भाऊ आहेत, पण मला वाटतं एकच हयात आहे, बबन भागा बिडगर। भाऊ हा शब्द उलटा वाचला तर तो होतो उभा, म्हणजे भावाच्या कोणत्याही संकट काळामध्ये भावाच्या पाठीमागे भक्कमपणाने जो उभा राहतो त्याला खऱ्या अर्थाने भाऊ असं म्हणतात। आणि असे बाबांचे भाऊ असतील, त्याचप्रमाणे बाबांची 2 चिरंजीव असतील, भगीरथ पुंजा बिडगर आमचे परमस्नेही आदरणीय भगीरथ सर, त्याचप्रमाणे नवनाथ पुंजा बिडगर, त्याचप्रमाणे त्यांच्या सुनबाई असतील मयुरी भगीरथ बिडगर, ज्योती नवनाथ बिडगर, त्याचप्रमाणे बाबांचे नातू आहेत शिवांश नवनाथ बिडगर, आरुष भगीरथ बिडगर व सर्व जवळजवळ 4 पुतणे आहेत आणि 2 पुतणी आहेत, असा सर्व काही भरलेला परिवार आहे। आणि अशा भरलेल्या परिवारातून 1 वर्षापूर्वी बाबांचं झालेलं जाणं, बाबांच्या जाण्याने या कुटुंबाला जे काही दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी त्या परमात्म्याने त्या परिवाराला देवो अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो। आज खऱ्या अर्थाने बाबांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे। कशाला म्हणतात वर्ष श्राद्ध? अरे जे श्रद्धापूर्वक, जे श्रद्धायुक्त अंतःकरणाने केल्या जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात। जी व्यक्ती गेली त्याचं स्मरण केल्यानंतर स्मरण करणाराच्याही पुण्यसाठ्यामध्ये पुण्यत्व प्राप्त होतं, त्याला पुण्यस्मरण असं म्हणतात। आणि ज्या तिथीला जो महात्मा जातो, देह सोडतो, त्या तिथीलाही पुण्यत्व प्राप्त होतं त्याच्या जाणीनं, त्याला खऱ्या अर्थाने पुण्यतिथी असं म्हणतात। आणि अशी खऱ्या अर्थाने आज बाबांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध, अर्थातच प्रथम पुण्यस्मरण
आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। बाबांच्या जाण्याने या कुटुंबाला फार मोठं दुःख झालेलं आहे। वास्तविक पाहता या कुटुंबातला एक वटवृक्ष रूपी बाप हरवलेला आहे महाराज। आणि वटवृक्ष रूपी बाप हरवल्यानंतर कुटुंबामध्ये किती दुःख असते हे शब्दाने व्यक्त करता येणार नाही। कारण बाप तो बाप असतो महाराज। कारण आपण प्रत्येक वेळेला आईचे गुण गौरव करत असतो, आईला अनेक उपमा देऊन त्या ठिकाणी आईचं कोड कौतुक करत असतो, अनेक उपमा देतो, आई मायेचा सागर म्हणत असतो। अवश्य आहे महाराज, आई मायेचा सागर आहे, पण आईला जेवढं महत्व आहे ना महाराज, तेवढं महत्व बापाला देखील नक्कीच आहे, बापाला देखील नक्कीच आहे। नवे नवे मी तर याही पुढे जाऊन सांगेन की जेवढं महत्व आईला आहे त्याच्यापेक्षा डबल महत्व बापाला सुद्धा दिलं पाहिजे। का दिलं पाहिजे? कारण आपल्याला जर चालता चालता ठेच लागली, आपण जर खाली पडलो, आपल्याला जर लागलं तर आपल्या तोंडातून आई ग हा शब्द बाहेर पडतो। पण त्याच रस्त्याने पुढे जात असताना जर आपण मोठा साप जर बघितला तर आपल्या मुखातून एकच शब्द बाहेर पडतो, कोणता? बापरे। का बरं? कारण मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद फक्त आणि फक्त बाप या नावामध्ये असते, बाप या घटकामध्ये असते महाराज। म्हणून जेवढं महत्व आईला आहे, आई आपल्या लक्षात का राहते हो? तर आई आपल्याला प्रेमाने घास भरवते म्हणून आपल्याला आई सहज लक्षात राहते, आपल्याला प्रेमाने घास भरवते। पण तोच घास आणण्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचे काढ करणारा त्या बापाला मात्र आपण सहज विसरून जातो। फार मोठी शोकांतिका आहे महाराज। अरे आई त्या ठिकाणी आपल्याला घास भरवते म्हणून लक्षात राहते, किंवा आपल्याला जर लागलं, आपण पडलो तर आई आपल्यासाठी अश्रू गाळत असते म्हणून आपल्याला आई जवळची वाटते। आणि बाप त्या ठिकाणी आपल्यासाठी अश्रू गाळत नाही म्हणून बाप आपल्याला दूरचा वाटतो। का दूरचा वाटतो? आपण त्या बापाला निर्दयी म्हणून ठरवतो। निर्दयी आहे, कठोर अंतकरणाचा आहे, पण एक लक्षात ठेवा महाराज, अरे आईला जसे देवाने डोळ्याच्या जागेवर डोळे दिले ना, त्याप्रमाणे बापाला सुद्धा देवाने डोळ्यांच्याच जागेवर डोळे दिलेले आहे। आईला रडण्याची परवानगी या डोळ्यामधून दिली, पण बापाला मात्र या डोळ्यामधून रडण्याची परवानगी देवाने दिलीच नाही। तो रडत नाही असं नाही, त्याला रडण्याचे डोळे त्याचे इथं नाहीये, त्याचे रडण्याचे डोळे आतमध्ये असतात। म्हणून त्या ठिकाणी आपल्याला तो बाप आपल्याला रडताना दिसत नाही, म्हणून त्या बापाला आपण सहज म्हणून जातो, कठोर अंतकरणाचा आहे, निर्दयी आहे। पण एक लक्षात ठेवा, अरे नारळ वरून कसा असतो? कठीण असतो, कडक असतो, पण तोच नारळ फोडल्यानंतर त्याच्यामध्ये आतमध्ये असलेलं ते गोड पाणी आणि गोड खोबरं देणारा तो बापच असतो। आणि त्याच बापाला मात्र आपण सहज विसरून जातो। फार मोठी शोकांतिका आहे। अरे फणस वरून काटेरी असतो हो, पण तोच फणस कापल्यानंतर आतमध्ये गोड गरे देणारा, आतमध्ये अमृताचे गोड गरे देणारा तो फणसच असतो। आणि त्याच फणस रूपी बापाला मात्र आपण सहज विसरून जातो। फार मोठी शोकांतिका आहे। अरे बाप म्हणजे नेमका काय असतो? आता सध्या श्रावण महिना आहे, अतिशय पवित्र असा महिना आहे, पण याच्या अगोदर अतिशय कडक उन्हाळ्याचे दिवस होते। तेच कडक उन्हाळ्याचे दिवस असावे, अरे 12-1चा सुमार असावा, अनहोनी पायाने डांबरी रस्त्याने जात असावं, आणि त्या रस्त्याने जात असताना खालून पाय भासतायत, वरून उन्हाचे चटके लागतात, अंग घामाने ओलं चिंब झालेलं आहे, असह्य वेदना त्या जीवाला होत आहे, अतिशय वेदना त्या जीवाला होत आहे। पाण्याने भुकेने देव त्या ठिकाणी त्याचा आत्मा व्याकुळ झालेला आहे, पण त्याला त्या ठिकाणी पाणी मिळणार नाही। अतिशय कडक उन्हाळ्याचे दिवस आहे, पण समोर एक वटवृक्ष दिसावा आणि त्या वटवृक्षाच्या सावलीच्या अपेक्षेने त्या जीवाने पळत पळत जावं आणि त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये उभं राहावं। आणि त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये उभं राहिल्यानंतर त्या जीवाला जो आनंद होणार आहे ना महाराज, तो आनंद म्हणजे आपल्या घरामध्ये आपला वटवृक्ष रूपी बाप जिवंत असल्याचा आनंद आहे दादा। वटवृक्ष रूपी बाप जिवंत असल्याचा आनंद आहे। पण तेच मे जून महिन्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस असावे, अरे 12-1चा सुमार असावा, वरून सूर्य तापलेला आहे, खालून डांबरी तापलेला आहे, अनहोनी पायाने डांबरी रस्त्याने जात असावं, पायाला फोड आलेले आहे, वरून घामाने अंग ओलं चिंब झालेलं आहे, असह्य वेदना त्या जीवाला होत आहे। पण लक्षात आलं की समोर वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाच्या सावलीच्या अपेक्षेने त्या जीवाने पळत पळत जावं आणि त्या ठिकाणी जाऊन पाहावं, तर वटवृक्ष मात्र त्या ठिकाणी कोलमडून खाली पडलेला असावा। आणि मग त्या वटवृक्षाकडे, त्या कोलमडलेल्या वटवृक्षाकडे त्या जीवाने पाहावं आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे वटवृक्ष रूपी बाप त्या ठिकाणी आपल्याला कोलमडलेला आहे। म्हणून त्या वटवृक्षाकडे पाहिल्यानंतर त्या जीवाला दुःख होणार आहे ना, ते दुःख म्हणजे आपल्या जीवनातला वटवृक्ष रूपी बाप हरवल्याचं दुःख आहे दादा। वटवृक्ष रूपी बाप हरवल्याचं दुःख आहे। अरे आहे तोपर्यंत कळत नाही दादा, आणि गेल्यानंतर मात्र कधीच मिळत नाही। वटवृक्ष रूपी बाप असतो तो,
याची गणना आपल्याला करता येणार नाही, कारण रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचे काढ करणारा तो बापच असतो महाराज. या बापाला तुम्ही फार इस्टेट कमवून दिली पाहिजे, गाडी गुडी घेऊन दिली पाहिजे, ही अपेक्षा त्या बापाच्या अंतःकरणामध्ये कधीच नसते महाराज. त्या बापाच्या अंतःकरणामध्ये फक्त एकच इच्छा असते की आपल्या मुलांनी शिक्षणाने समृद्ध झालं पाहिजे, आपल्या मुलांनी शिक्षणाने समृद्ध झालं पाहिजे आणि आपलं नाव लौकिक केलं पाहिजे. त्या बापाला तुमच्या इस्टेटीची, तुमच्या दौलतीची अजिबात अपेक्षा नाही. कारण तुम्ही बघा, आणि याही पुढे जाऊन सांगेल, आपल्या संतती करता तुम्ही आपल्या संतती करता भरपूर संपत्ती कमवा. लक्षपूर्वक ऐका, आपल्या संतती करता संपत्ती भरपूर कमवा, पण ती संपत्ती कमवत असताना आपल्या संततीला संस्काराची आणि संस्कृतीची जोड दिल्याशिवाय राहू नका. कारण आपल्या संततीला जर संस्काराची आणि संस्कृतीची जर जोड दिली तर आपण कमवलेली संपत्ती आपली संतती टिकवते. पण जर संततीला संस्काराची किंवा संस्कृतीची जोड जर नाही दिली तर आपण आपल्या आयुष्यभरामध्ये जेवढी संपत्ती कमवलेली आहे ती सर्व संपत्ती आपली संतती संपवते. हे त्रिकालवादी सत्य आहे. विठाला आणि आज खऱ्या अर्थाने हे बाबाचे दोनही चिरंजीव चांगल्या पोस्टवरती कार्यरत आहे आणि बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये शिक्षणाने त्यांना समृद्ध केलंच केलं, पण संस्काराने सुद्धा त्यांना समृद्ध केलं. म्हणून तर आज या ठिकाणी एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम कुणीही करत नाही बरं का, किंवा आई वडिलांची सेवा कुणीही करत नाही. तो जो खऱ्या अर्थाने भाग्यवान म्हणावं लागेल. कारण खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारायांनी असे जे मुलं आहेत ना त्यांना धन्यता दिलीच दिली, पण त्यांच्या माता पित्याला सुद्धा धन्यता दिली. माता पिता म्हणून तर अशी संस्कृती जपणारे, संस्कार जपणारे चिरंजीव त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत महाराज. आणि मुलं हे आई वडिलांच्याच पाप पुण्यावर अवलंबून असतात बरं का. हे मी नाही, शास्त्र सांगतात. उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता आदातु वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. उन्मत्तो मातृदोषेन, मुलं जर उन्मत्त जन्माला आले तर आईचं पाप समजावं. उन्मत्त मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, मुलं जर मूर्ख जन्माला आले तर बापाचं पाप समजावं. मुलं जर कंजूस जन्माला आले तर वंशाचं पाप समजावं. आणि मुलं जर दरिद्री जन्माला आले तर स्वतः त्या मुलांचं पाप समजावं. आता याच्या उलट ऐका, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन. सुशील मुलं जर जन्माला आले तर आईचं पुण्य आहे. शीलवान, विद्वान, उदार आणि भाग्यवान. शीलवान मुलं जन्माला आले तर आईचं पुण्य असतं. शीलवान विद्वान जन्माला आले तर बापाचं पुण्य असतं. शीलवान विद्वान उदार जन्माला आले तर वंशाचं पुण्य असतं. आणि भाग्यवान जर मुलं जन्माला आले तर स्वतः त्या मुलाचं पुण्य असतं. आणि असे शीलवान विद्वान उदार भाग्यवान मुलं जर जन्माला आले तर त्यांची सेवा त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्या खऱ्या अर्थाने त्यांची सेवा मला घडावी. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तरी माझा देवा पार
आणि तरी माझ्या दैवा पार नाही. आज खऱ्या अर्थाने हे भाग्यवान आई वडील आहे की अशा मुलांना त्यांनी जन्म दिलाय आणि ते मुलं सुद्धा भाग्यवान आहे की अशा आई वडिलांच्या पोटी त्यांनी जन्म घेतलेला आहे. आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने कैलासवासी कुंजा भागा बिडगर यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे परमस्नेह आदरणीय परममित्र उत्कृष्ट गायनाचार्य संगीत विशारद शिवनाथ महाराज असतील. त्याचप्रमाणे आमचे परमस्नेह आदरणीय परममित्र आपल्या जवळच्याच गावाचे दोघं पण हिरे आपल्या जवळच्याच गावाचे आहेत. सोमनाथ महाराज असतील, त्याचप्रमाणे मामा असतील. मामा आता हे सर्व भजनी मंडळ आहेत. सर्वांची नावं सर्वांना माहीतच आहे. विनेकरी बाबा आहेत. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असे श्रोतृ वर्ग आहेत. महिला भगिनी आहेत. अनेक नातेवाईक आहेत. सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या गावचं भूषण उत्कृष्ट मृदंगाचार्य, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान असे आमचे परमस्नेह आदरणीय परममित्र भाऊसाहेब महाराज असतील. त्याचप्रमाणे पीटी मास्टर मामा असतील. त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठलाही कार्यक्रम असू द्या त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या नाही तर महाराष्ट्राबाहेर त्या ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य सातत्याने जे करतात आमचे मेवणे नवनाथ दादा असतील. त्याचप्रमाणे आता सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. सर्वांची नावं घेणं शक्य नाहीये. सरपंच साहेब असतील. सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो आणि थोडंसं या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. मी हे सांगत होतो की खऱ्या अर्थाने आपले आई वडील आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलांसाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र राज्य काळ करत असतात महाराज. नवे नवे मी प्रामुख्याने हा विषय सांगत होतो. आज खऱ्या अर्थाने एका बापाचं वर्षश्राद्ध आहे आणि आपल्या जीवनामध्ये बाप नेमका काय असतो त्याचं थोडंसं विश्लेषण करणं गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येक वेळेला आईचंच गुण गौरव करत असतो. आईला मायेचं सागर म्हणत असतो. अनेक वेळा आईचंच कोड कौतुक करत असतो आणि तो बाप मात्र सहज पाठीमागे विसरून जात असतो. म्हणून बापालाही त्या ठिकाणी धन्यता दिली पाहिजे. बापाचंही कोड कौतुक केलं पाहिजे कारण ते गरजेचं आहे. कारण तुम्ही बघा, अरे जर आपली चप्पल फाटली, त्या बापाची चप्पल जर तुटली तर तो कधीच चप्पल नवीन घेत नाही. दादाकडे जाऊन 4-2 खिळे मारून त्या ठिकाणी 8-4 दिवस त्या चप्पलवरती भागवतो. पण आपल्या मुलांना नवीन शूज, नवीन चप्पल, सँडल घेण्यासाठी 500-1000ची नोट मोडणारा तो बापच असतो आणि त्याच बापाला मात्र आपण सहज विसरून जातो. फार मोठी शोक एकाएकी के
दिवसाची रात्र हाडाचे काढ करणारा तो बापाचा असतो, स्वतः जिरत असतो आणि आपल्या मुलांसाठी रात्रीचा दिवस करत असतो. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. दिवसाची रात्र हाडाचे काढे करत असतो. रात्रंदिवस आपल्या कुटुंबासाठी, रात्रंदिवस आपल्या परिवारासाठी रात्रीचा दिवस करत असतो आणि त्याच बापाला मात्र आपण सहज विसरून जातो. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कनखर कना, बाप स्वाभिमानी बाणा, बाप कनखर त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाचा थेंबाना हिरा मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. असा असतो दादा तो बाप. आणि असा वटवृक्ष रूपी बाप एकदा घरामधून गेल्यानंतर तो बाप पुन्हा आपल्याला मिळत नाही. बापाची किंमत कळत नाही, हयात असताना आईची किंमत कळत नाही, पण हयात असताना आई बापाची किंमत कळणं फार महत्वाचं आहे. अरे गेल्यानंतर त्यांचे मोठमोठाले वर्ष श्राद्ध, त्यांचे जिलेबीचे जेवण करून काही उपयोग नाहीये. गेल्यानंतर हे करणं हे आपलं कर्तव्य आहेच, पण बाप हयात असताना, आई हयात असताना त्यांना त्या ठिकाणी त्यांचा सांभाळ व्यवस्थित करणं. पण आता सध्या शोकांतिका अशी आहे, आई वडिलांना त्या ठिकाणी गोठ्यामध्ये ठेवले जातं आणि आपण मात्र काशीच्या ट्रिपा करतोय. कोण आहे काशीला? बोला. आपल्यापैकी काशीला बरेच गेले असतील. कोण कोण गेले काशीला? महिला वर्ग. काशीला कोण कोण गेले? मांजर मारलेलं नका सांगू, पण काशीला गेले तरी सांगा ना. कोण गेले काशीला? कुणीच नाही गेलं का? काशीला काशी विश्वेश्वर परमात्मा आहे. बरं, तिथे गेल्यानंतर काय काय मिळतंय? मोक्ष मिळतोय. पण नुसतं गेल्याने मोक्ष मिळतोय का? नाही. मग तिथं मारावं लागतंय. आणि आपण तर येताना तर सुनेसाठी लाटणं पण आणलं, नातवासाठी ट्रॅक्टर पण आणलाय. मग आपण दर्शनाकरता गेलो होतो, मरायला गेलो नव्हतो. काशीला गेल्यानंतर मारावं लागतं. हे मी नाही, त्यांना बरं सांगतात. मोक्ष देवणी उदार काशी होय कीर, कधी वेचावे लागे शरीर गावी. त्या ठिकाणी मरावं लागतं. पण महाराज म्हटले, अरे तुम्हाला काशीला जायची गरज नाही.
वा, एकदा जोरदार टाळी वाजवा याच्यासाठी. माय बाप केवल काशी तेरे न जावे तीर्थासी. अरे आई वडील जिवंत आहेत ना, तोपर्यंत तुम्हाला कुठं जायची गरज नाही, पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही. कारण तो पंढरीशू पांडुरंग परमात्मा म्हणजे आपल्या घरातला बाप आहे आणि ती रुक्मिणी माता म्हणजे आपल्या घरातली आई आहे. तू काम त्याच्या अगोदरचा विचार आपल्याला करायचा नाही. पण पुंडलिकाने काय केलं, फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि एवढी सेवा केली तो जगाचा मालक असलेला त्याला सुद्धा विटेवर उभं राहावं लागलं. किती दिवस? युगे 28 विटेवर उभा. हो, त्या परमात्म्याला विटेवर उभं करण्याची ताकद कोणाची असेल तर तो परमात्मा सुद्धा विटेवर उतरून खाली आला. कोणासाठी? भाविकासाठी. पण मूळ कोणासाठी आला तर तो पुंडलिकासाठी आला. पुंडलिकासाठी उभा दिसत आहे की नाही? या ठिकाणी पुंडलिकासाठी परमात्मा विटेवर उभा असलेला परमात्मा आई वडिलांची सेवा केली म्हणून त्या ठिकाणी आला. आणि एवढी आई वडिलांच्या सेवेमध्ये ताकद असेल आणि त्या जगाच्या चालक मालकाला सुद्धा विटेवरून खाली यावं लागतंय. ही सेवा कोणाची केली पाहिजे? मला म्हणायचं नाही त्याची सेवा करू नका. तुम्हाला जर जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरी बसून थाई जवळ सुनी करा, त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा करा. तर पंढरीशू पांडुरंग परमात्म्याची काशी विश्वेश्वराचं दर्शन, पंढरीशू पांडुरंगाचं दर्शन तुम्हाला घरी बसल्या आई वडिलांच्या सेवेतून प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं तीर्थ कोणतं असेल तर ते आई वडील आहे. ज्ञानोबा काय बोले? सकळ तीर्थाची धुरे का माता पितरे तया शरीरे किर शरीरे दोन कीजे. ओ, सगळ्यात मोठं तीर्थ कोणतं असेल तर आई वडील आहे. म्हणून हयात असेल त्या वेळेला त्यांची सेवा करणं आणि गेल्यानंतर या माध्यमातून त्यांची सेवा करणं. आज खऱ्या अर्थाने मला वाटतं अगोदर नियोजन प्रवचनाचं होतं. भगीरथ सर असतील या ठिकाणी. प्रवचनाचं नियोजन होतं ते म्हटले महाराज आपल्याला वडिलांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने प्रवचन करायचं आहे. पण मी त्यांना सांगितलं की प्रवचन करण्याऐवजी तुम्ही कीर्तन करा. का कीर्तन करा? याचं शास्त्रीय कारण आहे. कारण आपल्यावर प्रामुख्याने तिघांचे ऋण फार मोठे आहेत. कोणाकोणाचे? मुकेश अंबानीचे, अजून टाटा बिर्लाचे नाही. मग पहिले ऋण आहे, पहिलं ऋण भगवंताचं आहे आपल्यावरती. भगवंताचं आपल्यावर ऋण आहे. दुसरं ऋण आहे साधू संतांचं आणि तिसरं ऋण आहे आई वडिलांचं. या तिघांच्या ऋणातून आपण कदापि उतराई होऊ शकणार नाही. आपण आपल्या अंगाचं कातड काढून त्यांना जोडे जरी शिवले तरी पण आपण यांच्या उपकारातून नखभर सुद्धा उतराई होऊ शकणार नाही. मग होणारच नाही का? होणार, नक्कीच होणार.
पण त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण या कलियुगामध्ये अतिशय सोपं साधन, भगवत प्राप्ती करण्याचं सोपं साधन सांगितलंय. कलियुगामध्ये तेने नारायण देईल भेटी, किंवा अतिशय सोपं आहे ना. किती सोपं आहे. युगामध्ये झोपे आहे सर्व त्रेतायाम यजतो मुखै द्वापारे परिचर्याना कलौतक हरी कीर्तनात. या कलियुगातलं अतिशय सोपं साधन म्हणजे भगवंताचं भजन कीर्तन करणं. कीर्तन म्हणजे काय. फेटा बांधण कंबर बांधणं याला कीर्तन म्हणत नाही. भगवंताचं नामस्मरण करणं याला खऱ्या अर्थाने कीर्तन असं म्हणतात. आणि मग ते केलं पाहिजे. करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, हरीचे गुण. कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचं साधन अतिशय सोपं साधन आहे. म्हणून आज वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन ठेवण्याचं आयोजन का केलं पाहिजे आणि का करावं. तर या कलियुगामध्ये या कीर्तनामधून या तिघांच्याही उपकारातून उतराई होण्याचं हे कलियुगातलं साधन आहे. वास्तविक पाहता या तिघांच्या उपकार, आता यांचे उपकार काय आहे. पहिले उपकार कोणाचे सांगितले मी. देवाचे. काय उपकार आहे हो देवाचे. देवाने तुम्हाला आम्हाला पवित्र असा हा नरदेह दिलाय. जेने जीव हा दिला, दान दिलाय ना हो. काही 1000 रुपये घेतला तुमच्याकडून. अजिबात नाही. बर दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन. हे इंद्रिय दिले. या इंद्रियाचा 1000 रुपये घेतलाय का. बरं फुकट दिलाय ना हो. आता तुम्ही मला सांगा, आपला जर एखादा हात गेला किंवा डोळा गेला, डॉक्टरकडे जाऊन डोळा बसून आणतो. कशाचा. बोकड्याचा. त्याने दिसतंय का. फक्त शो साठी असतो. तरी पण किती पैसे द्यावे लागतात काका. बरं एखाद्याची किडनी गेली, किती पैसे मोजावे लागतात. 5-6 लाख रुपये द्यावे लागतात. पण भगवंताने तुम्हाला हे ओरिजिनल कंपनीचं हे दिले. काय म्हणतात त्याला. पार्ट. ओरिजिनल कंपनीचे पार्ट दिले. 1000 रुपये घेतलाय का नाही. मग हे काय आहे आपल्यावर भगवंताचं उपकार आहे, ऋण आहे. मग भगवंताचे आपल्यावर उपकार आहे. दुसरे उपकार कोणाचे सांगितले. संतांचे उपकार सांगितले. काय आहे संतांचे उपकार. तर भगवान परमात्म्याने तुम्हाला पवित्र असा हा नरदेह दिलाय. तर त्या नरदेहाला यथार्थ त्याची गणना करण्याकरता नवे त्या नरदेहाची इति कर्तव्यता किंवा सार्थकता कशामध्ये आहे याचं मार्गदर्शन कुणी केलं. संतांनी केले. आणि काय सांगितले त्यांनी. या मानवी जीवनाची सार्थकता कशात आहे. तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलची एक देखलिया. या मानवी जीवनाची इति कर्तव्यता सार्थकता कशामध्ये आहे. तर त्या भगवत प्राप्तीमध्ये आहे. म्हणून संत महात्म्याने तुम्हाला जागोजागी पदोपदी वेळोवेळा जागा केलं. आता जागा रे भाईनो जागा धोरणीच ध्यान. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जगजोगी जाग जाग बोलती. जागता जगदेव राखा काय.
भजनी लागा देव करा कैवारी. एवढं सांगूनही जर नाही ऐकलं आणि मग शेवटी नाथ महाराज म्हटले हे जरी नाही कालं एकदा जोरदार टाळी वाजवायचं. नाथ महाराज म्हटले अरे हे जर नाही ऐकलं तर मग काय करील. जसा भिळीवाला भिळीचा पुडा गुंढळतो ना तसा खूप काळ गुंढळून येईल. बरं तो आपली गडोगडी काळ वाट आहे अजून किती आहे अवकाश. तो आपली जसा बोका उंदरावर टपून बसलाय ना त्याप्रमाणे काळ रूपी बोका आपल्यावर टपून बसलाय आणि त्याची उडी कधी पुढे सांगता येत नाही महाराज. काळाची उडी काळाची उडी काळाची उडी पडेल वाजवा सोड गेलं केव्हा माय बापा माय बापा माय बापा. हो त्याची उडी पडल्यानंतर कोणी सोडवत नाही आणि त्यावेळेला कळत असतं आपलं कोण आणि परत कोण नाही नाही कोणी बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे कोरे वेल पाठी देवराय दिल भागी कोरे नाही आले. कुठून आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आडराने धावत भरले जग आडरानाने धावणारे जे जग आहे त्याला सन्मार्गाने लावण्याकरता संत महात्मे आले. आणि म्हणून त्या ठिकाणी हे संतांचे आपल्यावर काय आहे बोला बोला काय आहे हे संतांचे आपल्यावर जेवण आहे. बोलत हे बघा कीर्तन. कीर्तन म्हणजे काय वक्ता आणि श्रोता या दोघांचं मिळून असतं कीर्तन आहे का नाही. नाहीतर मग नुसतं वक्त्याने वटवट करायची तुम्ही फक्त माझ्याकडे पाहायचं असं काही करू नका. तुम्ही बोलत चला आणि बोलल्याशिवाय कीर्तन कळत नाही. आणि बरं घाबरायचं काही कारण नाही ना काका. मी तुमचाच आहे ना मला काय घाबरायचंय. आणि बरं घाबरण्यासारखं गडी पण तसा नाही ना. हा ना दाढी ना बॉडी नुसती अंगाची काडी मुडी म्हणून मी दाढी वाढवली. आता गाडी पण घेतली फक्त आता बॉडी राहिली. चला बोलत चला. बोलल्याने काय होतंय कारण वक्ता हे तो श्रोते नवीन. वक्त्याला शोभा कोणाची आहे श्रोत्यांची आहे आणि श्रोत्याला वक्त्याची शोभा आहे. शोभा विलय रेरा सोने एके ठाई हिरा. एकमेकाची शोभा एकमेकाला आहे ना त्याप्रमाणे तुमची शोभा मला माझी शोभा तुम्हाला आहे. म्हणून बोलत चालायचं काहीच घाबरायचं नाही. काय सांगत हो तुम्ही कीर्तन हे तर मला माहितीये. चला संतांच्या आपल्यावर हे काय आहे उपकार आहे ऋण आहे. आता तिसरे उपकार कोणाचे आहे आई वडिलांचे आहे. काय उपकार आहे आई वडिलांचे तर आई वडिलांनी त्या ठिकाणी आपल्याला आईने आपल्या उदरामध्ये आपल्याला काय केलंय 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये वाढवलं आणि जन्म झाल्यानंतर त्याची सर्वस्वी जबाबदारी वडिलांनी घेतली. म्हणून हे आपल्यावर आई वडिलांचे काय आहे बोला बोला उपकार आहे. या तिघांचे आपल्यावर उपकार आहे. मग आता या उपकारातून उतराई होता येईल का बोला
नाही होता येणार. पण या कलियुगामध्ये उपकारातून उतराई होता येतंय. कशाने? तर या कलियुगातलं अतिशय सोपं साधन आहे. कारण घेताना नामस्मरणाने नामसंकीर्तनाने पापाचे कळप त्या ठिकाणी जाणार आहे, पर्वत जाणार आहे. म्हणून या कलियुगामध्ये या तिघांच्याही उपकारातून उतराई होण्याचं एकमेव साधन म्हणजे हरिकीर्तन आहे. आता त्यांच्या उपकारातून उतराई व्हायचं आहे. आता काय केलं पाहिजे? भगवंताचे उपकार सांगितले, संतांचे उपकार सांगितले आणि तिसरे आई वडिलांचे उपकार सांगितले. मग आता त्यांच्या उपकारातून उतराई व्हायचं आहे. कसं होत आहे? भगवंताचे आपल्यावर उपकार आहे, भगवंताच्या उपकारातून उतराई व्हायचं. मग काय केलं पाहिजे? तर भगवान परमात्मेचं या हरिकीर्तनामध्ये गुणगान आपण या मुखाने करतोय. हे भगवंत, कारण देवाला काय आवडतंय? आवडे देवासी डोहायला नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला काय आवडतं? त्याचं भजन करणं. हे जर भगवंताला आवडत असेल तर आपण भगवान परमात्म्याचं भजन केल्यानंतर या कलियुगातलं सोपं साधन जर आपण आपल्या मुखाने केलं तर निश्चितच आपण काय होणार आहे? त्या भगवंताच्या उपकारातून उतराई होणार आहे. पण कशातून? हरिकीर्तनातून. आता हे भगवंताच्या उपकारातून आपण उतराई झालो. बसा पूर्ण बसा. या इकडे या. याला जोरदार टाळी वाजवण्यासाठी. बस बस खाली बस. नाव काय तुझं? अरे तुझं नाव आणि परमार्थात यांची गरज आहे बरं का. त्यांना खरं पुढे घ्या. बाळा इकडे बसा. खरंच त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. कारण कर्णा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुण या ठिकाणी आले पाहिजे. आणि का आले पाहिजे? कारण आता तरुण कुठं जातात? नाचतात. पण कुठं रे? कुठं नाचतात रे तरुण आताचे? डीजे वर नाचतात. इथं नाचायचं बरं का. कारण इथं जो नाचतो, इथं जर नटतो त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कुणी नाही. जगी तोची एक हरी रंगनाचे रामकृष्ण वासुदेव सदा सर्वाचे. जगी तोची एक हरी रंगनाचे. इथं नटलं पाहिजे, इथं नाचलं पाहिजे. परमार्थ हा तरुणांचाच आहे. तरुण म्हणजे काय? कोणत्याही संकटातून जो जातो तरुण त्याला काय म्हणतात? ते बोल बोल. कारण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये तीन पण येतात. कोणते कोणते? पहिलं म्हणजे बालपण, दुसरं म्हणजे तरुणपण, तिसरं म्हणजे म्हातारपण आणि चौथं सरपण. दुसरं काय मग? पण या चारही पणामध्ये अतिशय महत्वाचं पण कोणतं असेल तर ते म्हणजे तरुणपण आहे. नाहीतर आता शोकांतिका अशी आहे, पोरगा मंदिरात भजन करी आणि बाप वाढायला माझे घरी, अशी परिस्थिती महाराज. त्यांचं भाग्य आहे ते इथं आले. कारण इथं येण्यासाठी सुद्धा भाग्य लागतंय. कोणाचं भाग्य लागतं म्हणजे फुगले का लागेल? तुम्ही लागले का पाहण्याला? पहिले उपकार आहे भगवंताचे. भगवंताच्या उपकारातून उतराई होण्याचा मार्ग मी सांगितलाय. दुसरे उपकार आहे संतांचे. संतांचे उपकारातून उतराई व्हायचं आहे. काय करावं लागेल? संतांच्या मुखारविंदातून जे काही शब्द शांत बसा. संतांच्या मुखारविंदातून जे शब्द बाहेर निघाले त्या एका एका शब्दाचं आपण काय करतोय? या कीर्तनामध्ये चिंतन करतोय. म्हणून संतांच्याही उपकारातून उतराई होण्याचं कीर्तन हे माध्यम आहे. बरं, तिसरे उपकार काय कोणाचे आहे? तिसरे उपकार तांबडे महाराजाचे.
आई वडिलांचे. तिसरे उपकार आहे आई वडिलांचे. मग आता आई वडिलांच्या उपकारातून कसं उतराय व्हायचं या कीर्तन माध्यमातून? तर आता आपण या कलियुगातलं अतिशय सोपं साधन म्हणजे हरिकीर्तन आहे. हरिकीर्तन केल्यानंतर जे काही पुण्य प्रदान होणार आहे ते सर्वच सर्व पुण्य कोणाच्या साठ्यात जाऊन पडणार आहे? कुंजाबाबांच्या साठ्यामध्ये जाऊन पडणार आहे. म्हणून या कीर्तनातून आई वडिलांच्याही उपकारातून उतराय होता येते. मग देवाच्याही उपकारातून उतराय होता येते, संतांच्याही उपकारातून उतराय होता येते आणि आई वडिलांच्याही उपकारातून उतराय होता येते. याचं नाव आहे हरिकीर्तन. आणि असा हा सुंदर आज या ठिकाणी या परिवाराने, आता तुम्ही म्हणाल मला परिहारामध्येच तुम्ही 2 तास घालवले, आता अजून अभंग राहिलाय. तांबड फुटस मी सोडत, कारण 8 दिवस तांबडे म्हटले आता, कारण लई दिवसातून सापडले तुम्ही मला. आता कसा जोडेल? काळजी करू नका, कारण कीर्तन मर्यादा ही अलिखित मर्यादा आहे. कारण तुम्ही बघा कीर्तन किती तास असतं भाऊसाहेब महाराज? 2 तास. प्रवचन, पिक्चर आणि तमाशा वन्स मोर करतात. आणि इथं थोडा वेळ टाइम झाला का लगेच घड्याळ पाहतात. का? विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड शिवासी झाला. अरे आत्मकल्याणाचं साधन कोणतं असेल तर ते हरिकीर्तन आहे महाराज. आणि या कलियुगातलं तेच साधन आहे. म्हणून गळ्या पाहू नका, मी भिडे तुरकवणार आहे, टेन्शन घेऊ नका. चला, जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र हाडाचे काढून दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. किंवा रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत आहे. किंवा सदा नाम घोष करू हरी कथा. भगवत चिंतन केलं म्हणून तर आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचा शेवट गोड करून घेतला. अभंगाचं प्रकरण शेवट
तुकोबाराय म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये भगवत भक्ती केली आणि प्रत्येकाने भगवत भक्ती केली पाहिजे आणि आपला जीवनाचा शेवट जर कोड करून घ्यायचा असेल प्रत्येकाने भगवत घेतली पाहिजे कारण हा नरदेह फक्त एकदाच आहे आणि फार अनमोल आहे महाराज मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में मत भूल रे मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में मत भूल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कारण किती योन्या आहेत 84 लाख योन्या आहेत पण या 84 लाख योन्यामध्ये 83,99,999 या सर्व योन्या कशा आहेत भोग प्रधान आहे आणि फक्त एक मनुष्य योनी या ठिकाणी ज्ञान प्रधान आहे कारण याच योनीमध्ये भगवंताचं भजन करता येते महाराज त्याचा जय रे देवा याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा याच देहाने परमार्थ करता येतोय महाराज आतापर्यंत तुम्ही ऐकलंय का मारुतीच्या मंदिरामध्ये रोज सकाळी कुत्रे दर्शनाला येतात मग कोण येतं माणसंच येतात पण याच देहाने परमार्थ करता येतो इतर देहाने नाही महाराज कारण तुम्ही बघा माणसाचे आणि जनावरांचे बरेच व्यवहार सारखे आहेत आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान फक्त मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा फक्त परमार्थ करण्याचं ज्ञान फक्त माणसालाच आहे कारण जनावरांचे आणि आपले बरेचसे व्यवहार सारखे कारण जनावरांना खायला लागते आपणही खातो जनावरांकडे झोप आहे आपल्यालाही झोप आहे जनावरांकडे मैथून आहे आपल्याकडेही मैथून आहे फक्त परमार्थ करण्याचं ज्ञान फक्त आणि फक्त माणसालाच आहे कारण तुम्ही बघा पंढरीच्या वारीला माणसंच जातात ना का जातात कुत्रे बित्रे बरं रोज प्रत्येक एकादशीला मंदिरामध्ये काय होतंय भजन होतंय मग तुमच्यापैकी भजनांच्या व्यतिरिक्त कधी 10-5 बैल एकत्र आले का भजनाला बैल भजनाला ये कोण बैल म्हणतो का 4 पायाचे गैरसमज करून घेऊ नका म्हणून मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर बाबा त्या ठिकाणी मानवी जीवनाचा शेवट जर गोड करून घ्यायचा असेल बरं भगवत भजन केलं पाहिजे बरं तुम्ही असेल तिथे करा काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहिजे तुम्ही शेतकरी आहे ना मग शेतीमध्ये सावता महाराजांनी काय केलं हो कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अरे प्रत्येकाने त्या ठिकाणी आपापल्या कामामध्ये काम काही म्हणा राम राम किंवा मनवा खेती करो Thank you.
हरिनाम नामाची खेती करा. शेतकरी आहात ना तुम्ही, शेती करा, पण शेतामध्ये कामामध्ये काम काही म्हणा राम राम असेल त्या ठिकाणी. तुम्ही जो व्यवसाय करत असाल त्या ठिकाणी राहून तुम्ही फक्त काय करा, मुखाने भजन करा भगवंताचं. नाही भजन आलं तर प्रभू रामचंद्राचं नुसतं राम राम म्हणा. पण राम राम म्हणण्यासाठी सुद्धा हे पण एवढं सोपं, कारण पूर्वी जन्मीची असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हारी येईल श्रीरामाचे. एखाद्याला जर आपण म्हणलो ना राम राम, ते म्हणते नमस्ते. कान खडा नमस्ते काय हे नमस्ते? राम राम म्हण ना, काय रोग आला का तुला राम राम म्हणायला? अरे नुसतं राम राम म्हणण्याने काय झालं, वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि त्या वाल्याने, कोण होता तो वाल्या? चोर होता, दरोडेखोर होता. किती रांजण भरवले होते वाल्याने? फक्त शुद्ध ब्राह्मण मारायचा आणि खडा टाकायचा. किती रांजण भरवले होते? 7 रांजण भरवले होते. बाकीचे तर सोडूनच द्या, फक्त शुद्ध ब्राह्मणांचेच 7 रांजण भरवले होते. बाकीचे क्षत्रिय शूद्र वैश्य हे किती मारले असतील तपास नाही. पण त्याच वाल्याला भेट कोणाची झाली? नारद महर्षींची झाली. आणि त्या नारद महर्षींनी सांगितलं की बाबा रे, तुला जर तुझा उद्धार करून घ्यायचा असेल तर या करणे करती हा भरवसा आणि नामधारकाचा ठसा. या कलियुगामध्ये करायचं असेल तर नामस्मरणा वाचून करणार नाही. नामस्मरणा वाचून काय प्रमाण आहे ते? नामस्मरणा वाचून म्हणजे या कलियुगामध्ये फक्त आणि फक्त नामस्मरणाच्या व्यतिरिक्त तुम्ही कशातून तर जाऊ शकणार नाही. आणि त्या वाल्याला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, कारण राम म्हणायचं तोंडात काही काही राम. एकदा संस्था होती माझी, संस्थेवर एक म्हातारं आलं, एकही दाताचा पत्ता नाही. आणि ते मला म्हणलं महाराज मामा, ते म्हणलं महाराज मला हार्मोनियम शिकायचं. मी म्हटलं बाबा तुमच्या तोंडामध्ये एक सुद्धा पांढरी पट्टी राहिली नाही. पांढरी पट्टी काळे, आता पांढरीच नाही राहिली तर काळे कुठून येणार आहे? मग त्यांना म्हणलं तुम्ही आता एक काम करा, रोज हरिपाठ असतो आमच्या मंदिरामध्ये, मुलांचा हरिपाठ असतो. तुम्ही फक्त या हरिपाठामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन करा, नाही तर राम राम करा. प्रभू रामचंद्रांचं मंदिर होतं. आता ते आनंद ते म्हणायला लागले राम 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 राम. मग देव सुद्धा म्हणतो अरे आयुष्यभर सायास कैसी प्रपंच दिनसी आणि हरिसीन भजसी कोणे कोणे रात्रंदिवस तू प्रपंच. आता जर एखाद्याला, आता तुम्ही बघा, एखाद्याला म्हणला ना की चला तुमच्या बाबांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्त तांबडे महाराजांचं कीर्तन आहे, चला तांबडे महाराजांच्या कीर्तनाला. तो म्हटला काय येणे राव तुम्ही, इथं मरायला वेळ नाही आणि आल्यानंतर याच्या बापाला सुटणार आहे का? अरे 2 तास आपण आपल्या जीवनामध्ये भगवत भक्तीसाठी देऊ शकत नाही म्हटल्यानंतर काय? अरे देवाच्या आपल्यावर किती उपकार आहे, मी आता सांगितले. त्याने हा नरदेह दिलाय आणि त्याच्या भक्तीसाठी आपल्याकडे वेळ नाही म्हटल्यानंतर शोकांतिक आहे महाराज. चला मला सांगायचं काय आहे की भगवान परमात्म्याचं भजन नित्य केलं तर त्या ठिकाणी निश्चितच कामामध्ये काम काही म्हणा राम राम जायला हा भवश्रम. त्या ठिकाणी भगवत भजन जर केलं तर निश्चितच आपल्या जीवनाचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही आमच्या जीवनाचा शेवट गोड करून घेतला, तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनाचा गोड शेवट करून घ्या. शेवट तो झाला माझा बहु गोड झाला. आणि मग जगद्गुरु तुकोबाराने विचारलं की का हो महाराज तुमच्या जीवनाचा शेवट गोड झालाय, आता तुम्ही कुठे गेला? तर महाराजांनी सांगितलं मी माझ्या मूळ माहेरला आलो. कुठं आलो?
महाराज म्हणतात की आम्ही आमच्या मूळ माहेरा, निज म्हणजे काय मूळ, मग आपलं मूळ माहेर कोणतं आहे? आला से कोठोनिया जासी कवया रे गावा, आपलं मूळ माहेर तेच आहे, कारण आपण आलो तिथंच आपल्याला जायचं आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी आता माझ्या मूळ माहेरला आलो आणि त्या ठिकाणी कोणाची भेट झाली? भेटी रघुमाईच्या वरा, त्या रघुमाईच्या वराला भेटलोय. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक जीवाने आपला शेवट गोड करून घेण्यासाठी आपल्या त्या ठिकाणी भगवत भजन करून आपल्या मूळ माहेरला जाणं प्रत्येकाने गरजेचं आहे. 2 चरणाचा भाव झालाय. आता एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आता उन्हाचा पारा चढत चाललेला आहे आणि मीही तुमची काय जास्त कावळे कोकायला लावणार नाही, काळजी करू नका. हा संप्रदायाचा नियम आहे म्हणून जास्त मी तुमचा वेळ घेणार नाही. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हात उंच करा आणि ज्यांना हात असतील त्यांनीच उंच करा. जे घरी ठेवून आले त्यांनी अजिबात त्रास घेऊ नका आणि प्रत्येकाचे हात कॅमेऱ्यामध्ये येणार आहे. आणि ह्या कॅमेऱ्यातून जरी सुटले तर त्याच्या कॅमेऱ्यातून सुटणार नाही, कारण त्याचा कॅमेरा काही खतरनाक असतो. त्याचा सीसीटीव्हीच नाहीये. त्याचा कॅमेरा कुठूनही पाहत असतो. हात सरळ राव द्या असे तांबड कुठं त्याच्या कॅमेरा. आणि महाराज भगवंताचे आपल्यावर फार उपकार आहे काका, कारण कोरोनाच्या काळामध्ये बघा तिकडचे सुद्धा वा तुम्ही तुम्हाला वाटलं आम्ही सुटतो वा करा, सगळे हात वर करा. आणि हे बघा भगवंताच्या नजरेतून तुम्ही कोणीही सुटणार नाही. आणि त्याच्या हातात काय? गदा. कसं गदा बसल असा गदा जर बसली तर परत काय उठणार नाही. आणि बऱ्याच जणांची गदा बसली कधी? कोरोनाच्या काळात. आणि त्या गदेतून आपण वाचलोय. याचे आपल्यावर काय आहे तर भगवंताचे मारुतीरायांचे आपलं ग्रामदैवत आहे आणि त्याच्याच हातात आहे ना कोणाच्या गादा टाकायची, कोणाला सोडायचा. जर तुम्ही कुजराई केली तर तुमच्या कधी गादा बसेल बाई. मग बसल्यानंतर मला म्हणू आता तुम्ही पास झाले करा बघायला. हो श्रावण. आणि श्रावण मास हा अतिशय पवित्र महिना आहे. आणि श्रावण म्हटल्यानंतर कोणतं दैवत आपल्या डोळ्यासमोर येते? भगवान शंकर. आणि मग भगवान शंकराचा अतिशय पवित्र असा हा महिना आहे ना, म्हणून त्या भगवान शंकराचं सुद्धा आपल्याला भजन करायचं आहे. परत एकदा हात वर करा. आणि भगवान शंकरकडे खातं कोणते? डायरेक्ट स्मशानाची वस्ती रुद्र करी. भगवान शंकर कुठे राहत आहेत? स्मशानात. आणि आपला कार्यक्रम कोण करतो शेवटचा? मग आता मारुतीरायाच्या जरी नजरेतून चुकले तुम्ही, पण त्याच्या नजरेतून तुम्ही चुकणार नाही, कारण त्याला किती डोळे? 3 आहे. एका सरशी 3 डोळे आहे. आणि म्हणून त्याच्या नजरेतून तुम्ही कदापि चुकणार नाही. आणि जर चुकलेच तुम्ही तर मग तुमचं धाम परम स्मशानाची वस्ती तुमची सुद्धा वस्ती होईल मग. आणि प्रत्येकाची होणारच आहे. कंटाळे भाऊ करावरती हात. नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः
झालाय, काळजी करू नका. नाही हात घेतलेच त्यांनी खाली, काय सांगायची गरज. माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? ठीक आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचा शेवट गोड करून घेतलाय ना, तर तुम्ही तुमच्या जीवनाचा शेवट गोड करून घ्या. पण शेवट तो झाला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. बरं, भगवान परमात्म्याची भेट झाली, रखुमाईच्या वराची त्या ठिकाणी भेट झाली. पण भेट होऊन काय झालं, तर आमच्या दोघांचा काय झाला, परिहार झाला. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला. काय कशाचा परिहार झाला, तर भगवत भक्ती केल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताचा आणि आमचा संवाद झाला. आणि संवाद भक्ताचा आणि देवाचा कोणता संवाद असतो, आता आपला सुद्धा संवाद असतो. आपला संवाद नसतो, आपला वाद असतो. आणि तो कुठला वाद असतो, बांधावरचा. खरंय, बांधावरचाच वाद असतो, दुसरा वादच नसतो आपल्याकडे. आणि महाराज शोकांतिका आहे हो, फार मोठी शोकांतिका आहे. आता माझा सांगण्याचा अधिकार नाहीये, पण वस्तुस्थिती मांडायला हरकत नाहीये. कारण तिकडं किती मोठे राहत आहे रान, तिकडं कोणी बघत नाही. फक्त फुटभर बांधावर येऊन काय पिकते होत्या बांधावर, काहीच पिकत नाही. एकच गोष्ट पिकते, भांडण नावाचं पीक पिकते का, बाकी दुसरं काही नाही. आणि त्याच्यातून खून खराबी होतात. म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही वादामध्ये पडू नका. अरे वादे वादे जाय तत्वबोध हा वाद करायचा असेल तर तो भगवंताच्या नामस्मरणाचा, संतत्वाचा वाद करा, देवत्वाचा वाद करा. निश्चितच ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. कुठलाही वाद करण्यामध्ये काही तथ्य नाही महाराज. आणि हे नश्वर आहे. रावणाकडे किती संपत्ती होती हो, कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी एवढी संपत्ती होती, तरी पण त्याला एक कवडी सुद्धा नेता आली. सांगत कवडी गेली नाही, तो तरी नेता येतोय का, नाही ना महाराज. आहे का सो जाएगा, जसा आला तसा जाणार आहे ना. आणि प्रत्येकाला जावं लागतं, इथं अपवाद नाहीये. बरं आपल्यातले किती गेले हो, आजा मेला पंजा मेला बाप मसला गे, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला. देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा झाला. उठा उठा जग पाठी, गय आणि मोठी. उठा उठा जग पाठी, गय आणि
त्या ठिकाणी प्रत्येकाला जायचं आहे दादा. जो जो जन्माला आला ना त्याला मरण अटळ आहे. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपिंसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया नाम नो धनंजयाची परी किंवा उपजलिया पिंडा मरण सांगा ते ज्याचा ज्याचा जन्म झाला. कारण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत असताना म्हणतात हे अर्जुना जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहर्यर्थे नत्वं सोचितुम रहसि. आणि ज्याचा जन्म झाला ना त्याला मरण अटळ आहे. किंवा आपल्या अंगावरती अशक्त आहे, हा सगळा आहे, किती दिवस आपण घालणार आहे, तो मळकट झाल्यानंतर जुना झाल्यानंतर आपण त्याला बाजूला काढून टाकणार आहे, नवीन धारण करणार आहे. जैसे वस्त्र जीर्ण वस्त्र सांडीचे आणि मग नूतन वेडीचे. हो त्याप्रमाणे नवे हे माणसाचं जीवन म्हणजे भाड्याचे घर आहे दादा. एकदा त्या ठिकाणी भाड्याच्या घरामध्ये आपण किती दिवस राहू शकतो? 10 वर्ष 20 वर्ष याच्यापेक्षा जास्त दिवस राहू शकत नाही. कधी ना कधी ते घर खाली करावाच लागते. त्याप्रमाणे या जीवाने हे शरीर हे भाड्याचं घर आणलेलं आहे, त्याला सुद्धा त्या ठिकाणी खाली करावंच लागणार आहे. का घर है एक हे भाड्याचं घर आहे, त्याला खाली करावंच लागणार आहे. ज्याचा जन्म झाला त्याला मरण अटळ आहे. अरे तुमचं आमचं सोडून द्या, पण ज्या परमात्म्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली त्यांचे अवताराचे अवतार संपले. अरे अवताराचे अवतार संपले, त्या ठिकाणी तुम्हाला राहता येणार आहे का? कोणालाच राहता येणार नाही. प्रत्येकाला जायचं आहे, प्रत्येक जण जाणार आहे. फक्त जात असताना असं काही कर्म करावं दादा, असं काही कर्म करावं त्या कर्माने पाठीमागे जिवंत राहावं माणसाने. कारण अगरबत्ती जळत असते पण अगरबत्तीचा सुगंध मात्र दरवळत असतो. त्याप्रमाणे माणसाने जीवन जगत असताना असं कर्म केलं पाहिजे. आपण जरी गेलो तरी पण पाठीमागे आपलं कर्म जिवंत राहिलं पाहिजे. कारण माणूस शरीराने जरी गेला तरी पण कर्माने पाठीमागे जिवंत राहत असतो. कारण तुम्ही बघा, अरे माऊली महाविष्णू ज्ञानोबांना आपल्यातून संजीवनी समाधी घेऊन आज जवळजवळ 700-750 वर्ष उठून गेले. आजही ज्ञानोबांच्या नामाचा जयघोष आपण केल्याशिवाय राहत नाही. आणि जगद्गुरु तुकोबांना आपल्यातून वैकुंठ गमन होऊन आज जवळजवळ 400-450 वर्ष उठून गेले. आजही तुकोबांच्या नामाचा जयघोष केल्याशिवाय आपण राहत नाही. आणि संत महापुरुष अहिल्या माता खंडेराव असेल, अहिल्या माता असेल, संत महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असेल, छत्रपती संभाजी महाराज असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी असेल, मल्हारराव होळकर असेल, संत महापुरुष आपल्यातून जाऊन आज कितीतरी वर्ष झाले. आता त्यांना जाऊन कितीतरी वर्ष झाले तरी पण आजही खऱ्या अर्थाने त्यांची पुण्यतिथी आल्यानंतर आपण त्यांच्या नामाचा जयघोष केल्याशिवाय राहत नाही. आज खऱ्या अर्थाने कुंजाबाबांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष झाले. आजही त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करतोय आणि त्यांची आठवण काढतोय. याचं एकमेव कारण काय असेल तर मनुष्य शरीराने जरी गेला तरी पण कर्माने पाठीमागे जिवंत राहत असतो. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, जगा किंवा तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमाची पुरे कीर्ती मागे मनुष्याने शरीराने जरी गेला तरी पण कर्माने पाठीमागे जिवंत राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर भगवत भक्ती केली पाहिजे आणि आपल्या जीवनाचा शेवट गोड करून घेतला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा. अशा अर्थाचं सुंदर चिंतन व्यक्त करणारा हा जगद्गुरु तुकोबारांचा अवघ्या 4 चरणांचा अभंग आज या ठिकाणी कुंजाबाबांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला होता. आणि या अभंगावरती थोडंसं चिंतन
करण्याचा मी प्रयत्न केला. जे काही योग्य असेल ते माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या कृपा प्रसादाने त्या ठिकाणी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे माझं चुकीचं असेल, निश्चितच माझ्या बुद्धीचे दोष आहेत ते समजून माझे मला परत करा. निश्चितच त्याच्यावर अतिशय तत्वचिंतन करून तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करीन आणि पुन्हा येईल कीर्तनाला. असो आज या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम. कुंजाबाबांचे दोन चिरंजीव आहेत ते आमचे परमस्नेह आदरणीय परममित्र भगीरथ दादा बिडकर असतील, त्याचप्रमाणे नवनाथ दादा बिडकर असतील. या मुलांनी आपल्या वडिलांच्या उपकारातून उदय होण्याचा हा छोटासा या कलियुगातला संकल्प त्या ठिकाणी केला होता आणि तो त्या ठिकाणी पार त्यांनी पाडलेला आहे. अतिशय सुंदर असा कार्यक्रम. आणि आज विशेष म्हणजे पाऊस पण आला नाही. पावसाची भीती होती पण पावसाने सुद्धा थोडस टाळलं आणि पाऊस नसला म्हणून नव्हता म्हणून तर आता एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला. अतिशय सुंदर असे मृदंगाचार्य आपल्या गावचं भूषण भाऊसाहेब महाराज असतील, त्याचप्रमाणे आपल्या परिसराचं हे भूषण वैभव आहे. सोमनाथ महाराज असतील, त्याचप्रमाणे शिवनाथ महाराज असतील. आपल्या गावाची सगळी भजनी मंडळ आहे. आता सर्वांचं नाव घेणं शक्य नाही. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असे सिस्टम आहे. एका सिस्टम मध्ये दादांसाठी जोरदार टाळी वाजवून याचं कारण सांगतो. आता तुम्हाला मला वाटलं का माझा आवाज बसलाय असं वाटलं का? तुम्हाला वाटलं का? अजिबात वाटलं नाही. का वाटलं नाही? कारण माझा आवाज ऑलरेडी बसलेला आहे. कारण रोजच कार्यक्रम होते म्हणून आवाज बसलेला आहे. पण अजिबात मला सुद्धा वाटलं नाही एवढा आवाज आलाच कुठून. कारण हे असल्याशिवाय आवाज नाही. किती गाणारा असला, किती आतिपट्टीचा असला तरी हे साधन आहे ना या कलियुगातलं, हे साधनच आहे. हो, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर आपली क्रांती काय चॅनलचं नाव आहे महासत्ता न्यूज. अतिशय सुंदर अशी आपली महासत्ता न्यूजच्या माध्यमातून आपली क्रांती त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचवण्याचं कार्य करतात. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर असे हार्मोनियम वादक मामा तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. इथं आलेले सर्व महादेवांना खूप खूप धन्यवाद. आणि घरीच खाऊन झोपलेले ते महादेवांना त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी अतिशय सुंदर असे श्रोतृवर्ग आहे. गर्दी नाही पण दर्दी आहे आणि परमार्थामध्ये दर्दीला फार किंमत आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर असे श्रोतृवर्ग आहे. अतिशय सुंदर असं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. त्याचप्रमाणे आता कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद आहे. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका असं कुटुंबाच्या माध्यमातून मला सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचं कारण पण सांगतो. काही म्हणतात की मी काशीला गेलोय, मी खात नाही. पण असं कुठेही लिहिलेलं नाहीये. काशीला गेल्यानंतर खायचं नाही असं कुठं लिहिलेलं नाही. काही अन्न वर्ज्य आहे पण कोणतंही अन्न वर्ज्य नाहीये. वर्ष श्राद्धाचं अन्न नाथ पंथातले मच्छिंद्रनाथांनी सुद्धा खाल्लंय. आपल्याला खायला हरकत नाही म्हणून, कारण तो प्रसाद आहे आणि तो प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नका. आणि विशेष महत्वाची गोष्ट सांगून जातो, शेवटी सांगून जातो, कार्यक्रम संपल्यानंतर आयोजक पुढच्या सूचना देत नाही तोपर्यंत कुणीही उठणार नाही अशी मला खात्री आहे. कारण मी आपल्या गावाचं मी अनेक गावामध्ये सांगत असतो की आमच्या गावामध्ये जोपर्यंत पुढच्या सूचना येत नाही तोपर्यंत एक सुद्धा माणूस जाग्यावरचा उठत नाही. हे खरं आहे का? खरं आहे का हे? आणि हे खरंच आहे. म्हणून तर अभिमानाने सांगत असतो. म्हणून अतिशय सुंदर असे संपूर्ण आहे. अतिशय गंगागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने, नारायणगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. आणि आपल्या गावामध्ये महाराज मला तर वाटतंय एक अभंग आहे सावता महाराजांचा, धन्य ते आरण रत्नाचे खान. कसं मला असं म्हणावं वाटतंय, धन्य ते बिघ्र असं कीर्तनकारा, गायक, वादकांची खान. कारण आमच्या गावामध्ये महाराज आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अतिशय सुंदर असे गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार ही खान आहे. या भूमीची ती पुण्याई आहे. कारण जेथे हरीचे दास जन्म घेते या भूमीची ही ताकद आहे. कारण प्रत्येक भूमीची ताकद असते तशी या भूमीची ताकद आहे. म्हणून आता तुम्ही म्हणाल महाराज लय चरात लांबवलं, तुम्ही आवरण्याचा प्रयत्न करा, काळजी करू नका, 2च मिनिटं घेतो काय नको घेऊ. झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या चरणावरती समर्पित करतो. आपलं ग्रामदेवत हनुमंतरायांच्या चरणावरती, कुंजाबाबांच्या चरणावरती समर्पित करतो. आणि या ठिकाणी पुनश्च एकदा मी व माझ्या कुटुंबाच्या वतीने, सकल वारकरी संप्रदायाच्या वतीने कुंजाबाबांना पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्या जगन्यंत्या परमात्म्याच्या चरणावरती एकच प्रार्थना करतो की हे दयाळू परमेश्वरा त्या ठिकाणी त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभू द्या. नवे तुमच्या चरणाजवळ त्यांना जागा द्या. हीच खऱ्या अर्थाने बाबांना सर्वात मोठी भावपूर्ण श्रद्धांजली असेल. म्हणून झालेली सेवा याच ठिकाणी पूर्ण विराम देतो.
ज्ञानेश्वरा